भवानी, जय शिवाजी। तरंगे पंडित तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मराठा बोलो, तरंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा। आज जे आर सरकारने जे आर काढून ज्या श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सर्व म्हणजे सर्व याच्यातून आज सगळा म्हणजे जे आनंद अश्रू पाटलांनी जे वाहिलेत, आज सगळं महाराष्ट्रातले जेवढा मराठा समाज आहे तेवढा आनंदाने भरभरून पाटलाच्या पाठीमागे हे केलं। म्हणजे आनंद अश्रू त्यांचे असे वाहिले की प्रत्येक मराठा समाजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू आज वाहिलेतच। ही एक म्हणजे सगळ्यात मोठी। आणि याच्यानंतर समजा जे हे जेव्हा आमच्या इथं माथुरीमध्ये मागच्या वेळेस जी नाहक गुन्हे झालते मराठा समजा गावातल्या मुलांवरती, म्हणजे जे गुन्हे केलेच नव्हते पण ते गुन्हे मागे घेतले, पण समजा त्या गुन्ह्याचं कोणी समर्थन आता करणार नाही, समजा हे आहे। नाही, आम्ही आनंद साजरा केलेला जे आर निघल्यापासून, जे आर आल्यापासून, पाटलांनी उपोषण सोडल्यापासून। पण माझं एवढंच सांगणं आहे की मागच्या वेळेस जसं वाशीमध्ये दगाफटका झाला होता, अंमलबजावणी केल्या नव्हत्या, टाळाटाळ केली होती, तशी कुठली टाळाटाळ करू नये सरकारने। ह्या जे आरचं त्यांनी काटेकोरपणे पालन करून याच्यावर कुठलाही दगाफटका करण्याचा प्रयत्न पण करू नये। आणि किती दिवस असं पाटलांना उपोषण करायला लावणार आहेत वारंवार, त्यांची तब्येत साथ देत नाही। पुन्हा विशेष म्हणजे इतर वर्गाला जसं आरक्षण तसं मराठा समाजाला पण कुठंतरी आरक्षण पाहिजे। त्यांच्या विद्यार्थ्याचे थोड्या मार्कावरून थोड्या याच्यावरून जर रिझल्ट जात असतील तर त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही। सरकारने ही पण एक बाब लक्षात घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा हीच विनंती करतो। जे आर काढल्याबद्दल सरकारचे तर खूप खूप अभिनंदन, आभार मानतो। मी इतके खुश झालेलो आहे ते सरकारवरती की भरपूर, जेणेकरून आता सरकारने ज्यावेळेस शिंदेचं सरकार होतं आणि एकनाथ शिंदे तिथे येऊन त्यांनी दगाफटका केला पहिल्या वेळेस, आता दगाफटका करू नये आणि जरांगे पाटलाला साथ द्यावा, त्याबद्दल आम्ही सरकारच्या अभिनंदन मानतो।